हो. थोडं सुद्धा आर्टिफिशियल वाटत नाही. आणि तो जो फोटो दिसतोय तो बाजीरावांचा फोटो शनिवार वाला. सो हे गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल. आज आपण जाणार आहोत पुण्यातल्या बेस्ट मस्तानी ट्राय करण्यासाठी आणि आपण जाणार आहोत सुजाता मस्तानीला आणि त्यानंतर जाणार आहे गुजर कोल्ड्रिंक्स हाऊसला आणि त्याच्यानंतर शेवटचं असणार आहे ॲम्बो, जे नारायण पेठेतलं फेमस आहे. या सगळ्या आपण ट्राय करून यापैकी बेस्ट कुठली ते तुम्हाला दाखवतो. आणि जाऊया. ओव्हर हाईप्ड आहे की रियालिटी काय आहे ते पण आम्ही याच्यामध्ये सांगणार आहे. सो या सगळ्या गोष्टी कव्हर करू आणि आता मी जातो इथून गाईज. लेट्स गो. सो गाईज, आता आपण पोहोचलोय सुजाता मस्तानीला आणि आता ही आपली फर्स्ट ट्राय. आपण इथं ट्राय करू. याचा टेस्ट कसं आहे ते तुम्हाला दाखवतो. यानंतर जाऊ आपण दुसऱ्या प्लेसवर. तर परिसर बघा कसा आहे. आपण आतमध्ये जाऊया. लेट्स गो. मोस्ट हाईप आणि खूप रेटिंग्स असलेलं हे ठिकाण आहे. सो आपण पहिले ट्राय करूया सुजाता मस्तानी. लेट्स गो. तर पहिले आपल्याला ऑर्डर द्यायची आहे आणि इथं क्राऊड खूप जास्त होता. हे बघा, आता ऑर्डर दिली आहे. मँगो मस्तानी आपली येते. तिथून घेऊन जायचं आपल्याला आतमध्ये गाईस, कारण की बसण्यासाठी जागा बाहेर नाही आहे. आतमध्ये साक्षी ऑलरेडी आहे. आणि हे बघा क्राऊड किती जास्त आहे. तरी आम्हाला जागा कशी बशी मिळाली. आता जाऊया आतमध्ये. तर आता आपण ही मँगो मस्तानी ट्राय करू आणि याचा रिव्ह्यू मी तुम्हाला सांगतो गाईज. लेट्स गो. आता ट्राय करतो मी ही मँगो मस्तानी. सो गाईज, एक नंबर होतं. टेस्टी होतं. मस्तानी, सुजाता मस्तानी छान होतं. पूर्ण मँगो फ्लेवर छान वाटलं. नेक्स्ट आता आपण जाऊया दुसऱ्या प्लेसवर. दुसरी आपण मस्तानी ट्राय करू ती कशी लागते. आणि अजिबात ओव्हर हाईप नाहीये. एकदम वर्थ इट हाईप आहे. मस्त आहे. मला जर का पुण्यात तुम्ही म्हणजे जर फिरायला आलेले असाल आणि तुम्हाला मस्तानी ट्राय करायची असेल मँगो मस्तानी पुण्यात, तर प्लीज तुम्ही इथेच पहिले प्रेफर करा सुजाता मस्तानी. माझं तर रेकमेंडेशन तेच असेल. मला तर हीच जास्त आवडते. गर्दी खूप जास्त होती, बट ठीक आहे. थोडं पार्किंगला पण थोडंसं बघून लावा गाडी. आता आपण जाऊया दुसऱ्या प्लेसवर. हे आता आमचं झालंय. आता दुसऱ्या स्पॉटवर जाऊ आपण. आता आम्ही जाणार आहे इथून जवळच आहे नारायण पेठेत. ॲम्बो म्हणून एक आहे. सो तिथे जाणार आहे. लेट्स गो. तर गाईज, पहिली मस्तानी तर ट्राय केली आहे. आता जाऊ आपण दुसऱ्या प्लेसवर. तर चला निघूया. सो गाईज, आता आलो आपण आहे दुसऱ्या प्लेसवर अंबोमध्ये, जे मी तुम्हाला दाखवतोय. हे बघा. तर सेकंड मस्तानी आपण ट्राय करणार आहोत अंबो. आणि आता आपण जाऊया आतमध्ये आणि इथलची टेस्ट आता आपल्याला घ्यायची आणि इथलचा रिव्ह्यू मी तुम्हाला देतो गाईज. चला. चलो. सो गाईज, इथलची मस्तानी आपण ट्राय करू. पहिले आपण ट्राय केली होती सुजाता मस्तानी ट्राय केली. आता आपण ट्राय करू अंबोची मस्तानी, जी कशी आहे. इथं गर्दी खूप जास्त आहे. साक्षी तिकडे ऑर्डर देते. आतमध्ये बसायला. आणि आता आपण बघूया. कुपन मी घेतलं आणि पार्थला दिलं, कारण तिथे सेल्फ सर्व्हिस होती आणि आतमधून ऑर्डर कलेक्ट करायची होती. तर गाईज, आपली ऑर्डर आली आहे आणि आता हे घेऊन मी चाललो आहे, कारण की आम्ही खूप एक्साइटेड आहे हे दोघं पण टेस्ट करण्यासाठी. चला आता आपण हे टेस्ट करू. सो गाईज, फायनली आपली ऑर्डर आलेली आहे. पार्थने आणली आहे. सो आम्ही आता ट्राय करून बघतो. मस्त आणि टेस्टी तर दिसती आहे. सो गाईज, ही आहे अंबोची मस्तानी. हे बघा. सो गाईज, आता आम्ही खूप एक्साइटेड आहे, कारण वरती मस्त आंब्याचे स्लाइस पण टाकलेले दिसतात. त्याच्यावरती टॉपिंग्स मध्ये केलेले आहे. हे बघा, मस्त आहे. आंब्याचं आहे. आता इथं ट्राय करू. हाऊज इट? मस्त आहे. नाईस.
फायनली म्हणजे एवढ्या ट्रॅफिक मधून एवढा येऊन म्हणजे सक्सेस झाला आपला. मस्तच आहे, म्हणजे थोडं सुद्धा आर्टिफिशियल वाटत नाही. सो चला गाईज, आता मी पण खातो आणि टेस्ट करतो कशी आहे. सो गाईज आता आपण एक नंबर आहे, सिरियसली टेस्ट खूप छान आहे. आणि हे मँगोचे स्लाइस ऑलरेडी टाकतात त्यामध्ये, हे बघा. सो गाईज टेस्ट छान आहे, एक नंबर आहे. पहिले आपण सुजाता मस्तानी ट्राय केली, सेकंड वन इज अंबो मध्ये आलोय. सो छान आहे गाईज. आणि कम्पेअर केलं तर मस्तानीपेक्षा सुजाता मस्तानी इज मच बेटर असं मला वाटतंय. आणि ही पण छान आहे. अजून तरी आपण हीच ट्राय केली आहे सुजाता मस्तानी नंतर. सो याच्यानंतर आम्ही जाणार आहे बुधवार पेठमध्ये असलेलं गुजर मस्तानी, गुजर कोल्ड्रिंक्स हाऊस. मस्तानी नाही आहे पण तिथली मँगो मस्तानी खूप जास्त फेमस आहे असं आम्ही ऐकलंय. सो दिस वन इज ऑल्सो व्हेरी बेटर, गुड. सो गाईज सेकंड पण आपलं झालंय डन. अंबो मस्तानी पण ट्राय केली आहे आणि चांगली आहे गाईज. सो तुम्ही त्याला तर ट्राय करू शकता. आणि आम्हाला पण छान वाटली, साक्षीला पण आवडली. याच्यामध्ये भरपूर आहे ना टॉपिंग्स त्यांनी मँगोच केलेलं, त्यामुळे ते खूप छान वाटतं खायला. पूर्ण हा जो फ्लेवर नाही बघा, पूर्ण छान आहे, मस्त आहे. स्लाइस आहे यामध्ये मँगोचा. सो तुम्हाला पण ट्राय करायचं असेल मँगोचा तर आंबोमध्ये येऊ शकता तुम्ही, चांगलं आहे. सो नाईस गाईज, बेस्ट. लेट्स गो, आता जाऊ दुसऱ्या प्लेस. सो इथलचं आमचं खाऊन झालंय, छान वाटली, टेस्ट छान आहे गाईज. आता आपण जाऊ दुसऱ्या प्लेसवर. करावं खूप जास्त नुसत्या बायका बसलेल्या आजूबाजूला. सो इथून आपण निघू, जाऊ दुसऱ्या प्लेसवर. ते पार्क करू शकतो. सो गाईज तुम्ही जर इथे येत असाल तर तुम्हाला गाडी पार्किंगचा इश्यू येईल, पण तुम्ही गाडी या साईडला इकडे पार्क करू शकतात. आंबो त्या साईडला तिकडे दिसतंय तुम्हाला, ते तिकडचा आंबो आहे. आणि त्यानंतर या साईडला आहे ना, इकडे तुम्ही गाडी पार्क करू शकतात. कारण तिकडे गेलो ना आपण राईट साईडला, तुम्हाला दाखवतो, तर तिकडे राईट साईडला आणि तिकडे पार्किंगचा इश्यू आहे. पण तुम्ही या साईडला इकडे आपण गाडी पार्क करू शकतो. तर झालंय आता आपलं इथून. आता सेकंड टेस्ट केली आपण मस्तानी आणि आता चाललोय आपण दुसऱ्या स्पॉटवर. सो आता आपण निघूया गाईज, लेट्स गो. सो आता चाललोय आपण दुसऱ्या स्पॉटवर गाईज. आय होप तुम्हाला बाकीचे आवडले असतील, जसं मस्तानी होती, सुजाता मस्तानी होती, दोन्ही छान आहेत खरं तर. आता आम्ही चाललोय दुसऱ्या प्लेसवर, लेट्स गो. सो गाईज आपण आलोय थर्ड प्लेसला, म्हणजे आपल्या गुजर कोल्ड्रिंक्सवर. हे आपला थर्ड प्लेस आहे आणि साक्षी जाऊन तिकडे बसलेली आहे. तर इथं आपल्याला ट्राय करायचं आहे कोल्ड्रिंक. सो आता आपण जाऊ आतमध्ये आणि ट्राय करू आपली कोल्ड्रिंक. म्हणजे जसं की मस्तानी पण आहे, मस्तानी आपण ट्राय करूया आतमध्ये जाऊन आणि कशी लागते ते बघू. तो आपण मागवली आहे मस्तानी. ही कोणती मस्तानी आहे? मँगो मस्तानी. सो ही गुजर कोल्ड्रिंकची ही मँगो मस्तानी आहे, ही आपण ट्राय करतोय. आणि हे बघा. सो आणि ते त्यांचं आउटलेट आहे, म्हणजे काय काय घ्यायचं आहे ते तुम्ही तिथून घेऊ शकता. 1923 पासून 1923 पासून हे शॉप आहे.
आपण ऑर्डर केलेलं आहे मस्तानी, आणि आता आपण मस्तानी ट्राय करणार आहे गाईस. सो आपली टेस्ट करू. थर्ड आणि लास्ट वाली फायनल Last वाली आहे. मस्तानी आहे. सो हे शॉप जे 1923 पासून आहे, गुजर कोल्ड्रिंक्स म्हणून आपलं जे दगडूशेठ मंदिर आहे त्याच्या बाजूला आहे. सो ट्राय करू आता आपण हे. आणि फुल छान आहे, विंटेज वाईफ एकदम मस्त आहे. सो मला तरी आवडलं. आता आपण मस्तानी ट्राय करू. साक्षीला हे माहीत होतं म्हणून आम्ही इथं आलो, आणि आता ट्राय करूया आपण मस्तानी गाईज. मी गुगल रेटिंग्स नुसार Yes. ठरवलं होतं की आपण या ट्राय करूया म्हणून. येस. सो आता ही आहे आपली फायनल वाली आणि जागा ही आपली थर्ड मस्तानीची. प्लेस. सो जो आपण विजिट करतोय ना, आता ही मस्तानी आपण ट्राय करूया. लेट्स गो. ही स्पेशल कोणती वाली आहे ही? रेग्युलर आहे स्पेशल स्मॉल आहे का ही? अरे मेन्शन कर हे. अच्छा ओके. बोलू तर शकतो तू, mic गाईज चालू आहे तुझं. ही मस्त नाही. हा ग्लास बघा तुम्ही, हा आणि ही small आहे. स्मॉलची साईज बघा किती मोठी स्मॉलची आहे. साईज आहे ही. आणि याआधी आम्ही जे दुसरं तुला ते स्मॉल होता असा एवढंच होतं. एवढा होता एवढा. ते small म्हणजे स्मॉल small. आहे एवढा, म्हणजे तेवढं आहे इथे. त्यांची क्वांटिटी खूप जास्त आहे स्मॉल साठी. सो ट्राय कर आणि बघू आपण कसं आहे. How's मस्त it? आहे. तर मी आईस्क्रीम ट्राय करते. मस्त. सो साक्षी तर खातीये, आता मी ट्राय करतो. अच्छा. आणि तो जो फोटो दिसतोय तुम्हाला, तो बाजीरावांचा फोटो आहे शनिवार वाड्यात. पेंटिंग आहे का ती? हा पेंटिंग. आणि ती पेंटिंग आहे गाईस. हे घे ट्राय कर. सो साक्षीने तर ट्राय केलंय, आता मी ट्राय करतो. गरमी एवढी जास्त होती ना, आम्ही तिसऱ्या प्लेसवर आहे आता. गरमी एवढी जास्त आहे गाईज. हे बघा घाम येतोय मला नुसता, आणि त्यात हे हाफ साईज मस्तानी ट्राय करतोय. क्वांटिटी खूप जास्त आहे, क्वांटिटी एक नंबर आहे. आणि हे बघा इकडे आतमध्ये वॉश बेसिन पण आहे, सो तुम्ही तिकडे हँड वॉश करू शकता. एकदम विंटेज आणि कोझी असं ठिकाण आहे. अजिबात असं काही फॅन्सी वगैरे तुम्हाला इथे आउटपुट भेटणार नाही, कारण त्यांनी जी वाईब आहे विंटेज मध्ये तीच त्यांनी कंटिन्यू केलेली आहे. या मस्तानीमध्ये ना फ्लेवर येतोय तुम्हाला याचा मँगोचा, बट जे आपण आधी मस्तानी ट्राय केली होती आपल्याला आंबोची, सुजाता, त्या कम्पॅरिझन मध्ये थोडंसं कमी आहे असं मला वाटतंय. हे माझं मत आहे गाईज. सो ओके छान आहे. साक्षीचं मत काय ते आपण ते तिला विचारू, पण मला तसं वाटलं की छान आहे, बट कम्पेअर केले जर आपण पहिले दोन, तर तेवढं नाहीये. तो सध्या तरी आता इथं कोणी इथे गर्दी होती, हे सगळे लोक गेलेत आणि आम्ही दोघंच बाकी आहे. सो कम्पेअर केलं तर दुसरे जे मस्तानी होत्या, ही आपली थर्ड आहे. थर्डमधले हे ट्राय केली आपण. सो मला म्हणजे ओके वाटलं. तुला काय वाटलं? छान वाटली मला. म्हणजे फक्तच खूप जास्त घट्ट आणि त्याला काही चव नसेल तर असं काही त्याला अर्थ नाहीये. येस. याच्यामध्ये यांची थिकनेस एकदम बरोबर आहे, म्हणजे खूप अशी जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाहीये, आणि ती कन्सिस्टन्सी छान वाटतेय. टेस्ट पण चांगली आहे. आईस्क्रीम पण छान आहे. फक्तच आईस्क्रीम खूप मोठं टाकलंय आणि पल्प एकदम थोडंसं दिलेलं आहे, म्हणजे ज्यूस जो असतो तसं नाहीये. म्हणजे याच्या आधी ज्या दोन बघितल्या तिथे तरी मला तसं वाटलं. टेस्ट छान आहे त्याची पण मला ही पण म्हणजे याच्या जागेवरती ह्याची टेस्ट मला चांगली वाटते.
सो गाईज हा झाला साक्षीचा पॉईंट ऑफ व्ह्यू. आणि मी ज्या पहिले 2 ट्राय केल्या, मी पहिले सुजाता ट्राय केली, त्यानंतर आंबो ट्राय केले, त्यानंतर ही गुजरची ट्राय केली. मला सगळ्यात माझं फेवरेट होती, म्हणजे सगळ्यात जास्त मला आवडली ती होती आंबोची. त्यावरती जे स्लाइस टाकलेले होते आपल्या मँगोचे मला खूप जास्त आवडले. 1 नंबरला मला आंबोची आवडली, सेकंड मला आपली सुजाता मस्तानी आवडली आणि थर्ड नंबर ही गुजरची मला आवडली गाईज. सो हे माझे टॉप 3 होते. आणि तुला? तिचं पण सेमच आहे मला असं वाटतं. सो आमचं ओव्हरऑल हे जे मस्तानी आम्ही जे ट्राय केले आज तुमच्यासाठी, एवढ्या गर्दीत भाई, घाम बघा, घाम एवढ्या ह्याच्यात फिरलो. ट्रॅफिक बघा, ट्रॅफिकमध्ये गाडी लावली आहे बघ, तिकडे गाडी लावली, गाडी लावायला जागा, तिकडे गाडी लावली, सगळं फिरलो. हा ओव्हरऑल आमचा एक ब्लॉग होता. टॉप 3 मस्तानी आपण ट्राय केलं. आणि तुझी 1 नंबरची कोणती होती? माझ्यासाठी 1 नंबर होती सुजाता, सुजाता. सेकंडला आहे ही गुजर आणि थर्डला माझ्यासाठी आहे आंबे. सो ठीक आहे, आमच्या चॉईसेस वेगळ्या वेगळ्या आहेत, बट ते तिच्या चॉईस ह्या माझ्या चॉईस आहेत. सो ह्या तुम्ही येऊन ट्राय करू शकतात गाईज. पुण्यामध्ये यायचं असेल नाही तर तुम्ही ट्राय करू शकतात. गुजर जे आहे ते आपल्या दगडूशेठच्या बाजूला आहे, आंबोजी आहे पेठेमध्ये, आणि त्याच बाजूला सुजाता मस्तानी पण आहे. त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल तुम्हाला, त्यांचा ॲड्रेस. आणि हा एक छोटासा ब्लॉग आपल्याला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आम्ही एवढं जे फिरलो, बापरे खतरनाक. आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. लवकरच आमचे नवीन ब्लॉग तुमच्यासाठी येतील. आणि नेक्स्ट ब्लॉग आम्ही कशावर बनवू ते कमेंट करा. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज. थँक्यू.